भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ गेल्या वर्षीच संपलेला आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सध्या त्यांच्याकडे 2 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अशा दुहेरी भूमिकेत सध्या नड्डा काम करत आहेत. भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम आहे, पण नड्डा या नियमाला अपवाद ठरत आहेत. नड्डा यांचा कार्यकाल संपून 1.5 वर्ष उलटले तरीही भाजपला अद्याप दुसरा अध्यक्ष निवडता आलेला नाही. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर दिल्लीत अध्यक्षपदाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहेत. या बदलाच्या वाऱ्यांनी महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDAचे उमेदवार CP राधाकृष्णन विजयी झाले. त्यांच्या विजयानं OBC व्यक्ती उपराष्ट्रपती पदावर विराजमान झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील OBC समाजातून येतात. विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून येतात. त्याआधीचे राष्ट्रपती राहिलेले रामनाथ कोविंद दलित समाजामधील होते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर बदललेली सामाजिक समीकरणं पाहता आता भाजपच्या अध्यक्षपदी ब्राह्मण व्यक्तीला संधी मिळू शकते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकटवर्तीयानं याबद्दलची माहिती दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ब्राह्मण चेहऱ्यासाठी आग्रही आहे. या शर्यतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे. पक्षात पुढील पिढीचं नेतृत्व करण्यासाठी फडणवीस यांना संधी दिली जाऊ शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कायमच फडणवीस यांच्या पाठीशी राहिला आहे. फडणवीस दिल्लीत गेल्यास राज्यात राजकीय भूकंप घडू शकतो. फडणवीस भाजपचे अध्यक्ष झाल्यास राज्यातील सरकारचं नेतृत्व कोणाकडे दिलं जाणार? भाजप कोणाला संधी देणार? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. भाजप आणि संघ यांच्यात एकमत होत नसल्यानं अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय 1.5 वर्षापासून सुटलेला नाही. राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा गुजराती व्यक्तीला संधी देण्यास संघ तयार नाही. त्यामुळे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या नावाला संघाला विरोध आहे. चंद्रकांत पाटील देखील केंद्रात मंत्री आहेत. नड्डा यांच्या आधी अमित शहा भाजपचे अध्यक्ष होते. त्यामुळे पुन्हा एकदा गुजराती चेहऱ्याला अध्यक्षपद देण्यास संघाचा ठाम नकार आहे. दुसरीकडे संघानं संजय जोशी यांचं नाव सुचवलं आहे, पण त्याच्या नावाला भाजप श्रेष्ठींचा विरोध आहे. मोदी आणि संजय जोशी यांनी गुजरातमध्ये 90च्या दशकात सोबत काम केलं. दोघांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. त्यातून दोघांमध्ये मतभेद झाले. ते अतिशय टोकाला गेले. त्यामुळे संजय जोशी यांना अध्यक्षपद देण्यास भाजप नेतृत्वाचा विरोध आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस जर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर गेले तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जाऊ शकते. विखे पाटील हे मूळचे काँग्रेसचे, मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे मानले जातात. गेल्या विधानसभा निवडणुकीत विखे पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सरकार न आल्यामुळे विखे पाटील यांना संधी मिळू शकली नव्हती. तरीही त्यांनी भाजपमध्ये सक्रिय राहून राज्यातील तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवला. पक्षाच्या उघड आणि गोपनीय मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. जरांगे पाटील यांचे आंदोलन विखे पाटलांनी अतिशय नियोजनबद्धरित्या हाताळले. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. नेहमी आंदोलन हाताळण्यासाठी जबाबदारी नेहमी गिरीश महाजन यांच्याकडे असते, मात्र यावेळी ते या सर्व प्रक्रियेतून बाहेर होते. हे सर्व महाराष्ट्राने पाहिले. 4 दिवसापूर्वी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाशिक येथे टीका केली होती. त्यावर फडणवीसांनी उत्तर देण्याऐवजी
विखे पाटील यांनी शरद पवारांना तुम्ही राजकारणातून निवृत्ती घ्या, नसता आता तुम्हाला जनताच बळजबरीने घरी बसवेल, अशा तिखट शब्दात टीका केली होती. यावरून विखे पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी ढाल म्हणून काम करीत असल्याचे प्रचिती येते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर टपून बसलेले आहेत. ते दर महिन्याला दिल्लीवारी करून आपण भाजपसाठी मोठे बलिदान दिल्याची आठवण मोदी शहांना करून देत असतात. फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावर त्यांचा डोळा आहे हे सर्वश्रुत आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुख्यमंत्री होण्याची अतृप्त इच्छा संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे. तेही मुख्यमंत्री होण्यासाठी हालचाली करतील. अशा स्थितीत भाजप विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिंदे पवार या दोघांचे पंख छाटण्यासाठी विखे पाटील यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मोदी शहा सोबतच संघाला तयार करू शकतील. सोबत पाटील मराठा असल्यामुळे त्यांना अडचण येणार नाही. विखे पाटील यांना मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजामध्ये चांगला संदेश जाईल. त्यामुळे राज्यात भाजपचा विस्तार करणे सहज शक्य होईल. विखे पाटील हे शरद पवारांचे कट्टर विरोधक असल्यामुळे ते पवारांशी थेट पंगा घेण्याची शक्ती ठेवतात. त्यामुळे भाजपला चिंता करण्याची गरज नाही. दुसरीकडे भाजपमध्ये चंद्रकांतदादा पाटील हे मराठा चेहरा आहेत. मात्र मराठा समाजामध्ये त्यांची मराठा नेता म्हणून तेवढी मान्यता नाही. त्यामुळे त्यांना मराठा समाज स्वीकारणार नाही असाही कयास भाजप लावत आहे. तर दुसरीकडे फडणवीसांव्यतिरिक्त कोणत्याही ब्राह्मण चेहऱ्याला मुख्यमंत्रीपद सांभाळणे कठीण आहे. मराठाबहुल राज्यात मराठाशिवाय मुख्यमंत्री करणे परवडणार नाही. कारण महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिंदे पवार यांच्याकडून त्यांच्या खुर्चीला कधीही सुरुंग लावला जाऊ शकतो. त्यामुळे विखे पाटील यांच्यासारखा खमक्या नेता मुख्यमंत्री पदाची धुरा उत्कृष्ट पद्धतीने सांभाळू शकतो, असे तर्क भाजपच्या नेत्यांमध्ये लावल्या जात असून फडणवीस भाजपच्या अध्यक्षपदावर गेल्यास विखे पाटील यांचे मुख्यमंत्रीपद पक्के मानले जात आहे.